चांगलं होतं, फास्ट गावाला हिंडणं होतं. मेन म्हणजे गावाला हिंडणं Main होतं. म्हणजे हे काकांना आता खरं तर सरकारला आपण धन्यवाद दिले पाहिजे आणि या ट्रॅक्टर कंपनीला धन्यवाद दिले पाहिजे. पहिली गोष्ट सरकारला धन्यवाद यासाठी दिले पाहिजे की काकांसारखे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांना सरकारने एस टीचा प्रवास मोफत केलेला आहे आणि हा मोफत केलेला प्रवास त्यामुळे काकांना आता गावोगावी फिरणं शक्य झालेलं आहे. दुसरी गोष्ट, हा ट्रॅक्टर ज्या पद्धतीनं बनवण्यात आलेला आहे ती पद्धत अतिशय उत्तम आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ट्रॅक्टरची जी विड्थ आहे, रुंदी जी आहे 2.5 फूट. ती 2.5 फुटाची रुंदी असल्यामुळे आपल्याकडे 3 फुटाच्या जरी सरी असल्या तर त्या 3 फुटाच्या सरींमध्ये हा ट्रॅक्टर अतिशय उत्तम पद्धतीनं मशागत करतो. माझी शरीर 3.5 फुटाची आहे. अच्छा, हां. निश्चित. तर त्याच्यामध्येही तुम्हाला खूप चांगलं काम करता येतं. आणखी ऑर्डर वरून पाळले. हां हां, मग त्याच्यामध्ये काम या ट्रॅक्टरनी चांगलं करता येतं. मक्कामध्ये तुम्ही काही मशागत केली आहे का? डुबे मारले ना. अच्छा, मक्कामध्ये जे डुबे असतात ते डुबे त्याच्यामध्ये डवरे त्याच्यामध्ये मारले, त्याच्यातही हे ट्रॅक्टर चालतं व्यवस्थित. चालतं. बरं, आणखी याच्यावरती तुम्ही नांगर नाही चालवले ना? नांगर नाही चालवला आम्ही. पण आता पुढच्या वर्षी ज्यावेळेस पुढच्या हे वर्षी पाहू आता. नांगर का याच्यावरतून चालवावं लागेल. आता पुढच्या वर्षी टाइम पडायचं नांगरात कामच पडायचं नाही आम्हाला, कारण नंतर वाट्या राहील. हां हां हां, रोटावेटरने. त्यामुळं सगळं हे होऊन जाईल. बरं, तर रोटावेटर चं कसं काम तुम्हाला वाटलं? त्याचं चांगलं वाटलं. सगळं व्यवस्थित आहे, असं काही प्रॉब्लेम वाटला नाही? बरं, तर आता याच्यामध्ये जे डिझेल तुम्हाला लागतंय ते डिझेल आता बरंचसं लागत असेल रोज. बैलांना चारा फुकट येत होता पण याला डिझेल. आता काल सकाळी चालू केलं तर मी संध्याकाळ 5 लिटर डिझेल मध्ये झालं हे केलं. अच्छा, हा, पण मग 500 रुपये डिझेलला गेले, पण बाकीचा इतर सगळा जो त्रास आहे तो वाचला. पावसा पाण्याचं लवकर काम उरकून जातं ना, त्याचं काय करतात. अच्छा, म्हणजे थोडेफार पैसे खर्च होणार. पाऊस आला वक्कर बंद करून टाका, मग 2 दिवस ऑफशोर घ्या, मग इकडे हे करा. त्याच्यामुळे मग ते गवत ते लांबच जातं गवत आणि इतर क्षेत्रांपेक्षा तुमचं क्षेत्र निर्मळ आहे. तुम्ही काही पुढे काढली नसती का? त्याचं कारणच आहे ट्रॅक्टर. ट्रॅक्टर आतापर्यंत किती पाळ्या आणल्यात तुम्ही याला? आता आपण 4 पाळ्या मारल्या. जर का बैल असते तर किती केल्या असत्या? 2च पाळ्या झाल्या. म्हणजे गवत माजलंच असतं याच्यात. मग गवत मारलं असतं. पण हे ट्रॅक्टर असल्यामुळे तुम्हाला 4 पाळ्या करता आल्या आणि त्याच्यामुळे आता आमच्याकडून एक हुकलं आणि तिकडून आम्ही अशी आडवी सरी पाळली नाही. हां आणि हां, आडवी सरी जर पाळली असती आडवं उभं. हे बाया घालायचं काम पडलं नसतं. आता हे जे बाया हे मधलं जे काम हां हां पडलं, हां हां हां, ते हे बायाला आम्हाला ते घालायचं काम पडलं. म्हणजे फुली